नमस्कार. सनातन संस्थेच्या वतीने आपले हार्दिक स्वागत करते. गुढीपाडवा जवळ येत आहे. गुढी हे विजयाचे प्रतीक आहे. रावणाचा वध करून परतलेल्या प्रभू श्रीरामाचे स्वागत अयोध्यावासियांनी गुढी उभारून केले होते. शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढी कशी उभारावी ते पाहूया. बांबूच्या उंच काठीच्या टोकाला हिरव्या किंवा पिवळ्या रंगाचे जरी काठाचे वस्त्र बांधावे. वस्त्र बांधताना त्याच्या चुण्या करून बांधाव्यात. वस्त्रावर कडुलिंबाची कोवळी पाने किंवा मोहरासहित डहाळी आणि आंब्याच्या पानांची डहाळी बांधावी. त्यानंतर साखरेच्या गाठींची माळ बांधावी. त्यावर लाल फुलांची माळ बांधावी. कलशावर बोटाने ओल्या कुंकवाने स्वस्तिक काढून कलश बांबूच्या लाकडाच्या टोकावर पालथा घालावा. अशा प्रकारे गुढीला सजवावे. त्यानंतर ही गुढी लहानच्या पाटावर उभी करावी. या गुढीचे ब्रह्मध्वजाय नमः म्हणून संकल्पपूर्वक पूजन करावे. गुढीला हळद अर्पण करावी. त्यानंतर कुंकू व्हावे. अक्षता आणि फुले अर्पण करून धूप दाखवावा आणि निरांजनाने आरती करावी. पूजेनंतर प्रार्थना करावी. हे ब्रह्मदेव, हे विष्णुदेव, या गुढीच्या माध्यमातून वातावरणातील प्रजापती, सूर्य आणि सात्विक लहरी आम्हाला ग्रहण करता येऊ दे. यांपासून मिळणाऱ्या शक्तींमध्ये विद्यमान असलेले चैतन्य सतत टिकून राहू दे. मला मिळणाऱ्या शक्तीचा उपयोग माझ्याकडून साधना करण्यासाठीच होऊ दे. हीच आपल्या चरणी प्रार्थना आहे. यानंतर गुढीला कडुलिंबांच्या पानांचा नैवेद्य दाखवावा. कडुलिंबाचा मोहर आणि 10-12 कोवळी पाने, 4 चमचे भिजवलेली डाळ किंवा भिजवलेले हरभरे, 1 चमचा मध, 1 चमचा जिरे आणि चवीपुरता हिंग मीठ एकत्रित करून वाटावे आणि प्रसाद बनवावा. तो प्रसाद सर्वांना वाटावा. सूर्यास्तानंतर त्वरित गुढी खाली उतरून ठेवावी. गुढी खाली उतरवताना कुटुंब प्रमुखाने गुढीला हळद कुंकू वाहावे आणि त्यानंतर गुढीला नमस्कार करावा. त्यानंतर गूळ किंवा गोड पदार्थांचा नैवेद्य दाखवावा. याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी सनातन.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या. हा व्हिडिओ अधिकाधिक जणांपर्यंत पोहोचवण्यासाठी व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. सणांच्या शास्त्रशुद्ध माहिती जाणून घेण्यासाठी सनातनच्या सोशल मीडिया हँडल्सला अवश्य सबस्क्राईब करा.